राहाता शहरातील माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी गौरवीसमोर विविध आकर्षक वस्तूचा देखावा सादर केलाय। त्यासोबत विविध नैसर्गिक फुलांची सजावट देखील लक्ष वेधून घेत आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनताई विखे पाटील यांनी सदाफळ परिवाराच्या गौरवाचे दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला। त्यावेळी त्यांचे सदाफळ परिवाराच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला। माहेरवासी नसलेल्या गौराईला आज तिसऱ्या दिवशी निरोप दिला जातोय। गेली 2 दिवस गौराईचा मोठा उत्सव सर्वत्र बघायला मिळत होता। आजही अनेक ठिकाणी महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत। राहाता शहरातील सदाफळ कुटुंबियांनी साकारलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून महिला मोठी गर्दी करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। गेल्या 6 वर्षापासून गौराईची ही परंपरा सदाफळ कुटुंबीय मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने जपत आहे। किती वर्षापासून तुमच्या घरामध्ये गौर गणपती बसवले जातात? आपण जर बघितलं तर महिलांचं म्हणजे जे असं दिनचर्या हा खूप धावपळीचा असतो। या सगळ्यांमध्ये वेळ काढून याची तयारी कशा पद्धतीने केली जाते? आमचं आता हे 7 वर्ष आहे आणि तयारी करायची म्हटल्यावर 1 महिन्यापासून त्याची तयारी करावी लागते आणि बरेचशा महिला आमचे पाहुणे भरपूर आहे, त्याच्यामुळे मग सगळे जमा होतात, सगळी तयारी मदत करतात, तयारी करू लागतात। त्या 8 दिवस अगोदर आमची तयारी पूर्ण होते, त्याच्यानंतर मग फक्त सजावटीचं सामान असतं, मग त्यांचीच करायची मान सन्मान। आपण म्हणजे महिलांना सगळ्याचं पण काम असतं बाहेरचं आणि त्याला सुद्धा वेळ काढून तुम्ही हे सगळं करताय, म्हणजे कसं काय त्या सगळ्या परिस्थिती कशा? तेवढा तो उत्सव असतो ना, गणपती बसायच्या अगोदरच 8-15 दिवस उत्सव असतो का महालक्ष्मी येणार, मग त्या उत्सवाच्या याच्यात किती काम केलं तरी असं कंटाळा नाही येत, असं जाणवत नाही। आता आम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत रांगोळी काढली, त्याच्यानंतर सकाळी लवकर उठून एवढं पूर्ण काम आवरलं, वेळेत सगळं 12 वाजेपर्यंत त्यांचं पुरणपोळीचा नैवेद्य त्यांचा तयार केला। किती नैवेद्य असतं? एकूण किती नैवेद्य असतात? त्या 16 भाज्यांचा पुरणपोळी सगळं फराळ, आपण दिवाळीला जेवढं फराळ करतो तेवढं फराळाचा नैवेद्य असतो त्यांचा, म्हणजे आपण त्यांचा जेवढा मान सन्मान करू तेवढा थोडाच आहे। काही नवस केला तुम्ही? हो, मी अगोदर माझ्या मोठ्या मुली लग्नाला 3 वर्ष झाले तेव्हा तिच्यासाठी नवस केला, तर तेव्हा पण मला नातू झाला। 2 नंबरच्या मुलीच्या वेळेस केला तर तेव्हा नात झाली, मग तेव्हापासून मी त्या घरात आणल्या, त्यांना घरातच बसवते मी माझ्या। आता काही नवीन संकल्प काही नाही? आता काही संकल्प नाही, आता सगळे पूर्ण। वर्षापासून तुमच्या घरामध्ये गौरी गणपती बसवायचं? 7 वर्ष आहे गौरी गणपती बसवायचं।
आणि कसं पद्धतीचं हा दिनचर्या असं तुमचं दिवसभराचं काम काज पूर्ण बघ 15-20 दिवसापासूनच आधी घर साफसफाई पूर्ण करावी लागते. नंतर फराळ दिवाळीसारखं पूर्ण फराळ करता याला 16 भाज्यांचा नैवेद्य केला जातो, पुरणपोळी. अच्छा. आणि तुम्ही आता इथं गौरी म्हणतात तुमच्या तिकडे देखील गौरी गणपती बसत होता का आधी? नाही इथं आल्यापासून आम्ही इथं आल्यानंतर बघितलं. आणि मग इथं आल्यानंतर ज्यावेळेस हे गौरी गणपती तुम्ही पहिल्यांदाच बघताय, हो. मग तुम्हाला कोणी कोणी याच्यामध्ये मदत करते, काय वाटतंय सगळे मदत करताना? आणि हे सगळं गौरी गणपती बघितल्यानंतर कसा आनंद वाटतो, काय वाटतं? नाही, खूपच छान वाटतं. या निमित्ताने सगळे नातेवाईक पण आमच्या घरी येतात. एकदम खूप असं छान उत्साह तयार होतो घरी. दिवाळीसारखाच उत्साह तयार होतो. गौरी गणपती बसवताना कशा पद्धतीने तुमची तयारी असते? आता मी त्या ऐकलंय की रांगोळी पण तुम्ही काढलीत. काय काय येतो असं मनामध्ये होतं आणि ते काय तयारी तुम्ही दाखवली? दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असतो. गौरी ही सोनपावलाने आलेली आहे व हा लग्नासारखा सोहळा आज पार पडलेला आहे. आम्हाला खूप आनंद होतो दरवर्षी हे सगळं डेकोरेशन वगैरे करताना. आणि अशाच या गौरी गणपती कायम इथे बसत राहावं एवढीच सगळ्यांची इच्छा आहे. हे रांगोळी जी काढली तुम्ही काढली म्हणजे कशी तयारी, किती वेळ लागला रांगोळी काढण्यासाठी किंवा बघून काढली? 2-3 वाजे काय आधी प्रॅक्टिस केली? नाही, प्रॅक्टिस वगैरे काही केली नाही. डायरेक्ट 10 ते 2 वाजले होते आम्हाला रात्री रांगोळी काढता. आपला पूर्ण राजकीय प्रवास बघता आज गौरी गणपती बसले, हे सगळं या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? खरं तर वास्तविक पाहता सर्वांना आज गौरी गणपतीच्या मनापासून शुभेच्छा देते. गौरी गणपतीचा उत्साह म्हणजे श्रावण महिन्यापासून आमच्या खरं सुरू होतं. श्रावण सुरू झाला की प्रत्येक सण आमच्या श्रावण महिन्यापासून महिलांचे सुरू होतात. सर्व उपवास कापत झाल्यानंतर गणेशोत्सव सुरू होतं. गणेशोत्सवामध्येच आमच्या ह्या गौरींचं आगमन होत असतं. आणि 3 दिवसाच्या आगमनामध्ये ज्या दिवशी आगमन असतं त्या दिवशी आमच्या महिलांचा उत्साह आणि प्रेरणा फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. नंतर दुसऱ्या दिवशी जेवण करून तिसऱ्या दिवशी परत त्यांना निरोप द्यायचा असतो. आणि हे 3 दिवस कशी निघून जातात आमच्या महिलांना कळत नाही. कारण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली हे सर्व देवीचेच रूप आहे. आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा देवीचे रूप असल्यामुळे निश्चितच चांगल्या पद्धतीची त्यांना प्रेरणा आणि सहनशीलता आमच्या ह्या देवींकडून आम्हाला मिळाली असतात. आणि मनोभावे आमच्या सर्व महिला भगिनी पूजा करत असतात. चांगले चांगले संकल्प त्यांच्या मनामध्ये येत असतात. आपण बघतो की स्वतःसाठी सर्व जगत असतात, परंतु आपण एक समाजाचं देण असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने आमच्या महिला भगिनी निश्चितच एकमेकांना सहकार्य करत असतात. आणि हे सहकार्य केल्यामुळे निश्चितच एकमेकांचा आनंद द्विगुणित होत असतो. आणि अशा पद्धतीचं कार्य निश्चितच सर्व महिलांच्या हातून व्हावं असं मी साईचरणी, महालक्ष्मीचरणी प्रार्थना करते. व भरपूर असा पाऊस पडून सर्वांना सुख समृद्धी आनंद मिळो अशी मी प्रार्थना करते.